हाय! तर आज आहे शिवजयंती आणि आज शाळेला सुट्टी होती, तर चला म्हटलं व्लॉग शूट करूया. आणि बऱ्याच दिवसानंतर वजन काट्यावर हा अंक पाहायला मिळाला. त्याचा आनंद काही वेगळाच होता. त्यानंतर पटकन बेड बनवून घेतला. आज सकाळी उठल्यानंतर तर मी बरीच एनर्जेटिक होते, तर म्हटलं आपला मॉर्निंग रुटीन शेअर करूया. पण आजचा प्लॅन पूर्ण फसला. ते कसं ते मी तुम्हाला समोर सांगतेच. तर उठल्यानंतर फ्रेश वगैरे झाल्यावर आधी मी गरम पाणी घेते, म्हणजे खूप जास्त गरम नाही, कोमट पाणी घेते 2 ग्लास. तर आज तर काही घाई गडबड नव्हती, निवांत असं बनवून पाणी सिप बाय सिप पिलं. नाही तर रोज एवढी घाई असते ना सकाळी जायची की उभं टाकूनच पाणी, कितीही म्हणलं तरी उभं टाकूनच पिण्यात येतं. पाणी पिऊन झाल्यानंतर घर स्वच्छ झाडून घेतली आणि सुट्टीच्या दिवशी विनयची फरमाईश असते की त्यांचा फेवरेट नाश्ता ते म्हणजे गव्हाच्या पिठाचा शिरा, तो त्यांना हवा असतो. ही एक त्यांची एवढी फेवरेट गोष्ट आहे की त्यांना रोज जरी दिली तर ते न कंटाळता खातील, पण मीच अवॉइड करते कारण बऱ्याच प्रमाणात साखर तूप खाल्लं जातं आपल्यामध्ये, शिऱ्यामधून. पाणी पिल्यानंतर पहिलं काम असतं ते म्हणजे काउंटर टॉप क्लीन करून घेणं. तसं मी रात्रीच क्लीन करते, पण कॉकरोच वगैरे आहेत थोड्याफार प्रमाणात, तर सकाळी परत एकदा मी जस्ट एकदा त्याला वाईप करून आणि ह्या एका कारणामुळेच ना मला जॉब सोडा वाटत नाही, कारण आपलं शेड्यूल जो आहे ना, रोज कसं आपण व्यवस्थित सकाळी उठून कामावरून ऑफिसला जातो, तेच घरी असलं की कसं थोडंसं त्यातली त्यात मुलं वगैरे नाहीये सध्या, तर स्कूल वगैरे काही नाही म्हणून असं निवांत चलत राहतं. वाटलं तर उठणार, नाही तर लेट उठणार, या एका गोष्टीमुळेच मला ते नको वाटतं. तर बाकी भांडे घासणाऱ्या ताई 12-12:30च्या दरम्यान येतात, तर कधी कधी जास्त रात्री भांडी पडली तर सकाळी 1-2 कढई वगैरे मला घासून घ्यावं लागतं, तर तेच आधी घासून घेतलं आणि त्यानंतर काउंटर टॉप क्लीन करून घेतला. तर आज झालं काय माहिती का, मी व्लॉग शूट करायला घेतला, सकाळचं सगळं शूट केलं आणि माहिती नाही नंतर मला काय झालं, अचानक थंडी वाजायला लागली आणि एवढं लो फील होत होतं की मला काहीच करण्याची इच्छा होत नव्हती. कसा बसा दुपारचा स्वयंपाक उरकून घेतला आणि त्यानंतर जे मी 12 वाजता झोपले ते जवळपास 3-4 वाजता उठले. आज जिमला सुद्धा गेले नाही मी. उठल्यानंतर थोडंसं बरं वाटत होतं. मग त्यानंतर एक पार्सल आलं होतं ब्लिंकिटचं, ज्याचा की मी एक शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासोबत आत्ताच शेअर केला. खरं तर मी हे पोस्ट करणारच नव्हते, पण आता म्हणलं शूट केलंय आणि यामध्ये एक रेसिपी सुद्धा आहे. मला मागे बऱ्याच माझ्या फ्रेंडनी विचारली होती की तुझी रेसिपी सांग म्हणून, गव्हाचा पिठाचा शिरा कसा बनवते, तर म्हणलं चला रेसिपी सांगून देऊयात. तर काउंटर टॉप क्लीन झाल्यानंतर गव्हाचं पीठ मी भाजायला घेतलं. तर पीठ ना मी थोड्या क्वांटिटीमध्ये घेते, तर 1 चमचाभर एवढं घेतलं, मोठा चमचा. तर गव्हाच्या पिठाच्या शिऱ्याचं काय होतं, तुम्ही जेवढं पीठ घेता ना त्याच्या ऑलमोस्ट डबल क्वांटिटीचा शिरा बनतो. तर हे पीठ आधी व्यवस्थित मीडियम फ्लेमवरती छान भाजून घेतलं आणि तूप टाकायच्या आधी यामध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकते आणि तूप ना ह्या शिऱ्याला थोडंसं जास्त प्रमाणातच लागतं. मी 3 मोठे चमचे एवढं तूप टाकलं आणि तूप टाकल्यानंतर ह्या गव्हाचं पीठ जोपर्यंत तूप सोडत नाही ना, तोपर्यंत याला आपल्याला मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर यामध्ये मी पाणी टाकलं, तुम्ही हवं तर दूधसुद्धा टाकू शकता. तर पाणी 1:3चा रेशो घ्या, म्हणजे 1 चमचा जर मी तर अंदाजे टाकलं, 1 चमचा गव्हाचं पीठ असेल तर ज्याने तुम्ही मोजून घेतले त्याने 3 चमचा किंवा 3 कप एवढं पाणी टाका. त्यानंतर 3 मोठे चमचे एवढी साखर विरघळल्यानंतर हा जो शिरा आहे ना तो आपोआप कढई सोडायला लागतो. तर या स्टेजला समजून जायचं की आपला शिरा बनवून रेडी आहे. तर थोडं छान मी प्रेझेंट केला आणि मस्त असा विनयने तो एन्जॉय केला. तर मी एवढंच शूट केलं होतं. चला, शिवजयंतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.